अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा विषय अत्यंत खास आहे, कारण प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न नक्की येतो. स्वामी माझ्यावर प्रसन्न आहेत का? स्वामींची कृपा माझ्यावर आहे का? माझी भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचत आहे का? मित्रांनो, स्वामींची कृपा ही नेहमी डोळ्यांना दिसेल अशाच स्वरूपात प्रकट होते असं नाही. कधी ती एखाद्या संकटातून वाचवते, कधी योग्य मार्ग दाखवते, तर कधी मनाला धीर देते, तर कधी आपल्या आयुष्यातील एखादे मोठे संकट शांतपणे दूर करून टाकते. अनेक वेळा आपण चमत्कार शोधत असतो, पण स्वामींची कृपा आपल्या आयुष्यात आधीपासूनच कार्यरत असते. फक्त ती ओळखण्याची दृष्टी मात्र आपल्याकडे नसते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींच्या कृपेची 7 महत्वाचे संकेत. यापैकी काही संकेत जर तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजून घ्या, स्वामींची कृपाछाया तुमच्या पाठीशी आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 7वा संकेत तर असा आहे जो अनेक भक्त अनुभवतात, पण त्यामागे स्वामींची कृपा आहे हे त्यांना नंतर लक्षात येतं. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. संकेत पहिला, संकटात देखील मनात आशा जिवंत राहते. स्वामी भक्तांनो, जीवनात अडचणी प्रत्येकाच्या वाट्याला येतात. कोणाच्याही आयुष्यात कायम सुख नसतं, पण काही लोक संकटात पूर्णपणे खचून जातात, तर काही लोक परिस्थिती कठीण असूनही धीर सोडत नाहीत. त्यांच्या मनात कुठेतरी एक आवाज सतत सांगत असतो, काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल. ही आशा, हा धीर, ही अंतर्मनातील सकारात्मक भावना अनेकदा स्वामींच्या कृपेची पहिली खूण असते. कारण स्वामी सर्वप्रथम भक्ताच्या मनाला बळ देतात. दुसरा संकेत, चुकीच्या मार्गापासून आपोआप दूर राहणं. अनेक वेळा आपल्या समोर असे प्रसंग येतात जिथे चुकीचा मार्ग स्वीकारणं खूप सोपं असतं, पण आतून कुठेतरी मन तयार होत नाही. जणू कोणीतरी आपल्याला थांबवत आहे असं वाटतं. नंतर काही दिवसांनी कळतं की आपण तो निर्णय घेतला असता तर मोठे नुकसान झाले असते. स्वामी भक्तांनो, अशा वेळी समजून घ्या, स्वामींचे अदृश्य संरक्षण तुमच्या सोबत कार्य करत होते. तिसरा संकेत, नामस्मरणाची ओढ वाढू लागते. स्वामींची कृपा असते तेव्हा भक्ताला स्वामींपासून दूर राहावंसं वाटत नाही. वारंवार नामस्मरण करावंसं वाटतं. स्वामींचे फोटो पाहावेसे वाटतात, आरती ऐकावीशी वाटते, स्वामींच्या कथा आणि अनुभव वाचावेसे वाटतात. ही ओढ केवळ सवय नसते, तर भक्ती अधिक गहिरी होत असल्याचे लक्षण देखील असू शकतं. संकेत चौथा, योग्य वेळी योग्य माणसं भेटतात. आपल्या आयुष्यात काही माणसं अचानक येतात आणि आपला मार्गच बदलून टाकतात. कोणी प्रेरणा देतं, कोणी मदत करतं, कोणी योग्य सल्ला देतं, तर कोणी अंधारात प्रकाश दाखवतं. नंतर मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतं की त्या व्यक्तीचे येणे हे योगायोग नव्हते, तर एक आशीर्वाद होता. स्वामी अनेकदा माणसाच्या रूपाने मदत पाठवतात असे अनेक भक्त मानतात. 5वा संकेत, मनातील भीती कमी होऊ लागते. पूर्वी ज्या गोष्टींची भीती खूप वाटायची, त्या गोष्टी आता तितक्या भयानक वाटत नाहीत. आतून आत्मविश्वास हा वाढू लागतो. मन शांत राहू लागतं, कारण भक्ताला जाणवू लागतं की मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत. ही भावना माणसाला खूप मोठे मानसिक बळ देऊन जाते. 6वा संकेत, संकटातून अपेक्षेपेक्षा चांगला मार्ग निघतो. कधी कधी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही आणि आपण निराश होतो, पण काही काळानंतर लक्षात येतं की जे झालं तेच आपल्या भल्यासाठी होतं. आपण ज्याला अपयश समजत होतो तेच भविष्यातील यशाची सुरुवात ठरतं. स्वामींची कृपा अनेकदा अशीच कार्य करते. त्या क्षणी समजत नाही,
पण काळ गेल्यावर अर्थ समजतो. 7वा संकेत, मनात स्वामींबद्दल अढळ विश्वास निर्माण होतो. हा सर्वात मोठा संकेत आहे. कारण परिस्थिती काहीही असो, सुख असो किंवा दुःख, यश असो किंवा अपयश, मनात एक गोष्ट कायम राहते, स्वामी आहेत, ते माझे वाईट होऊ देणार नाहीत. हा विश्वास पैशाने विकत मिळत नाही, हा विश्वास कृपेने मिळतो. आणि ज्याच्या मनात हा विश्वास निर्माण होतो, त्याच्या जीवनात कितीही वादळे आली तरी तो पूर्णपणे कोसळत नाही. कारण त्याला आधार असतो स्वामींच्या चरणाचा. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा ओळखण्यासाठी नेहमी मोठ्या चमत्कारांची वाट पाहू नका. कारण अनेकदा कृपा आपल्या श्वासात असते, आपल्या धीरात असते, आपल्या श्रद्धेमध्ये असते, आपल्या कुटुंबाच्या सुखात असते आणि संकटात देखील टिकून राहिलेल्या आपल्या विश्वासामध्ये असते. म्हणून रोज काही मिनिटं तरी स्वामींचं नामस्मरण अवश्य करा, त्यांचे आभार माना आणि मनापासून स्वामींची प्रार्थना करा. कारण जिथे श्रद्धा असते तिथेच स्वामींची कृपा नक्की होत असते. आणि जिथे स्वामींची कृपा असते तिथे अशक्य वाटणारे मार्ग देखील खुले होऊ लागतात. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला आजचा हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ परिवाराचा भाग होण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.